मित्रांनो नमस्कार. जेव्हा आपण भर टाकल्यानंतर फेरफटका मारत असतो तर आपल्याला असे कंद दिसतात उघडे झालेले. तर अशा उघड्या झालेल्या कंदाला असं एक आपल्याला एक खोरं म्हणू शकतो. याच्या सहाय्याने आपल्याला हे देणं, याला माती टाकणं फार गरजेचं आहे. तर माती नाही टाकली तर कंदमाशी त्याच्यावर बसून अंडे घालू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रचंड नुकसान होऊ शकते. तर त्यासाठी आवश्यक त्या बगीच्यामध्ये आपल्याला फेरफटका मारून कुठं राहिले का ते पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर माती टाकणं फार महत्त्वाचं आहे. माती नाही टाकली तर याच्यावर कंदमाशी येऊन त्याच्यावर अंडे घालते आणि ते कंद सड होण्यास सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला माती घालणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रचंड आपल्याला नुकसान होऊ शकते. हे काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण हा दिवस जास्तीत जास्त माहिती पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओना शेअर करा आणि इतर ग्रुपवर टाका, जेणेकरून शेतकरी वर्गांना जास्तीत जास्त माहिती होईल. जे आपण त्याच्यावर माती टाकणार आहोत बघू शकतो. इथं असे उघडं राहतात. हे बघा, हे काय याच्यामुळं कसं ते शेंग वाढत नाही. त्याच्यावर माती गेली की शेंग व्यवस्थितरित्या वाढते आणि होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येते. बघू शकता इकडं फुटवे वगैरे एकदम छान आहेत. थोडा बहुत करपा असतोच, पाणी खूप झाले यंदा, त्यामुळं माती घालणं फार महत्त्वाचं आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन नवीन माहिती मी तुम्हाला आपल्या अनुभवातून देत राहील. ते तुम्ही योग्य वाटल्यास आत्मसात करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. हे बघा, आपण किती बारकाईने लक्ष दिलं तर ते राहतेच, पण ते आपल्याला त्याला माती घालणं फार गरजेचं असते. नाहीतर त्याच्यामुळं आपल्याला शेंग वाढत नाही, त्याची प्रगती होत नाही. भर घातल्यानंतर काही ना काहीतरी इथं बघू शकता. इथं आलं पण आहे. अद्रकची काय पोझिशन आहे आपण पाहू शकतो. आहे फुटवे काढत आहे सध्या अद्रक. व्हिडिओ ला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्याकडे काही अनुभव असले तर नक्कीच कॉमेंटमध्ये मला हाय पाठवा. मी नक्कीच तुमच्या प्लॉटवर येण्याचा प्रयत्न कराल आणि प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न कराल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते जरा कॉमेंटमध्ये टाकलं तर मला कळेल की हा आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि कोण कोण पाहत आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढील माहिती तुम्हाला परत सांगण्यात येईल.